तर ठाण्यामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घरी धुळवडीचा उत्साह रंगलेला आहे आणि रंगात सध्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेही रंगलेत। या होळीमध्ये, या रंगपंचमीमध्ये न्हावून निघावं आणि सरकारच्या या विकासाच्या रंगांमध्ये सहभागी व्हावं। गेले 2.5 वर्ष सप्तरंग, आनंदाचे सप्तरंग आम्ही उधळतोय। ते यापुढे देखील आमची टीम जी आहे, देवेंद्रजी, अजितदादा, आम्ही यापुढे देखील हे आनंदाचे सप्तरंग लोकांच्या मनामध्ये उधळत, लोकांच्या जीवनामध्ये उधळत राहू, एवढेच आपल्याला शुभेच्छा देतो। आणि पत्रकारांना पण तुम्हाला खूप खूप शुभेच्छा। तुमची देखील होळी चांगली साजरी हो आणि त्या देखील शुभेच्छा तुम्हाला। सर, भगवा रंग सोडला आणि आज त्यांना विरोधक म्हणून बसावं लागतंय। खरं म्हणजे भगवा हा संतांचा रंग आहे, हा खऱ्या अर्थाने अध्यात्माचा रंग आहे, हिंदुत्वाचा रंग आहे। हिंदुत्वाचा रंग भगवा आहे आणि तो कुणालाही बदलता येणार नाही। जे बदलतील त्यांना त्याचं प्रायश्चित्त भोगावं लागेल। आणि म्हणून बाळासाहेबांचं हिंदुत्व, बाळासाहेबांचा भगवा, या तमाम आध्यात्मिक हिंदुत्वाचा भगवा हा रंग जो आहे, हा पवित्र रंग आहे। हा रंग कोणाचा द्वेष करत नाही, दुस्वास करत नाही, सर्वांना सोबत घेऊन जाणारा रंग आहे। आणि म्हणून भगव्याचं सरकार या महाराष्ट्रामध्ये महायुतीच्या रूपाने आलेलं आहे। दिल्लीत देखील, केंद्रात देखील आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखाली हिंदुत्वाचं भगवं सरकार देशाला पुढे घेऊन जात आहे। आणि म्हणूनच आज आपण जे पाहतोय की अनेक क्षेत्रामध्ये आपला देश पुढे जातोय आणि हे याचा आपल्या सगळ्यांना अभिमान आहे। सर, काही दिवसांपूर्वी अर्थसंकल्प सादर केलेला आहे। हा सप्तरंगांचा अर्थसंकल्प असूनही विरोधकांना तो रुचलेला दिसत नाही। हा अर्थसंकल्प कशा प्रकारे विरोधकांनी घ्यावा? एकच मिनिट चालू ठेवा। तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातल्या घरी अशा प्रकारे हा रंगोत्सव साजरा होतो आहे आणि त्यात प्रतिक्रिया देत होते। आनंदाचे हे सप्तरंग सर्वांच्या आयुष्यामध्ये उधळत राहू अशी त्यांनी अपेक्षा व्यक्त केली। आणि त्याचबरोबर मुख्यमंत्री फडणवीस, त्याचबरोबर उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मी, आम्ही असे सतत एकत्र काम करत राहू आणि सप्तरंगांची अशी उधळ लोकांच्या आयुष्यामध्ये वेगवेगळ्या योजनांच्या द्वारे आम्ही उधळत राहू असं त्यांनी म्हटलेलं आहे। तर आम्ही असेच काम करत राहू। त्याचप्रमाणे भगव्या रंगाविषयी त्यांनी सांगितलं, संतांचा हा रंग आहे, तसेच बाळासाहेबांच्या हिंदुत्वाचा हा रंग आहे। हा कोणाचा द्वेष करत नाही, दुस्वास करत नाही आणि त्याचप्रमाणे मोदींच्या नेतृत्वातला हा भगवा रंग देशाला पुढे नेतो असंही त्यांनी म्हटलंय। तर एकनाथ शिंदे यांच्या घरातली आपण ही धुळवड पाहतो। त्यांचा नातू खरं तर नेहमीच त्यांच्याबरोबर दिसत असतो वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये, अनौपचारिक कार्यक्रमांमध्ये। शिंदेंनी अशा प्रकारे आज घरी धुळवड साजरी केली आहे। त्यांच्याबरोबर त्यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे सुद्धा आहेत आणि नातू सुद्धा त्यांच्याबरोबर दिसतोय। नेहमीच त्याच्याबरोबर मजा मस्ती करत असताना आपल्याला उपमुख्यमंत्री अनेकदा खरं तर दिसलेले आहेत आणि पिचकारी घेऊन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा नातू सध्या धुळवड खेळतो। त्याचबरोबर श्रीकांत शिंदे सुद्धा त्याला रंगामध्ये मागतात। शिंदेंनी अशा प्रकारे आज धुळवड ते साजरी करताना आपल्याला पाहायला मिळतात। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घरी हा धुळवडीचा सगळा उत्साह दिसतोय। अनेक कार्यकर्ते जमलेले आहेत आणि त्याचबरोबर जनतेला त्यांनी या रंगोत्सवाच्या शुभेच्छाही दिलेल्या आहेत। तर आज अगदी सर्व जनसामान्यांच्या घरी ज्याप्रमाणे धुळवडीचा उत्साह असतो, रंगांमध्ये सगळे न्हावून निघतात, तसेच राजकारणी सुद्धा या उत्सवामध्ये सहभागी झालेले आपल्याला पाहायला मिळतात। कोकणातले अनेक नेते आपापल्या गावांमध्ये पोहोचलेले आहेत। तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातल्या निवासस्थानी अशा प्रकारे धुळवडीचा हा उत्साह पाहायला मिळतोय आणि त्यांच्या नातवाला ते रंगाने अक्षरशः रंगवून टाकतात। एक वेगळे दृश्य आपण पाहतो। या निमित्तानं राजकारणी त्यांच्या राजकारणाच्या पलीकडे सुद्धा कसे असतात तर ते या दृश्यांमधून दिसतं आहे। खरं तर एकनाथ शिंदे नेहमीच त्यांच्या नातवाबरोबर रममाण झालेले आपल्याला पाहायला मिळतात आणि नेहमी ते जेव्हा बाहेर पडतात अनौपचारिकरित्या तेव्हा त्यांच्या नातवाला ते बरेचदा बरोबर घेऊन असतात आणि त्याचीच ही दृश्य आपल्याला पाहायला मिळतात। एक आजोबा कसे असतात आपल्या नातवाबरोबर खेळणारे, तसे अगदी सर्वसामान्य आजोबांसारखे सध्या एकनाथ शिंदे आपल्या नातवाबरोबर
अशा प्रकारे धुळवड खेळतात.